प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पंचकोशाच्या गुहेत म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणारे पंचकोश. त्याविषयी माहिती पहा की आपल्या शरीरामध्ये अन्नमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे 5 कोश स्थित आहे. या प्रत्येकांविषयी आपण सविस्तर उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत. म्हणूनच आजचा विषय आहे पंचकोशांच्या गुहेत आत्मरूपी सिंह लपला आहे. आत्मरूपी सिंह लपला आहे म्हणजेच आपल्या आत्म्याचे संरक्षण, आत्मज्ञान, आत्मजागृती होते. सिंह हाच की आपल्यातील आत्मविश्वास, तपोबल वाढते. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे वनाचा राजा सिंह समजला जातो त्याप्रमाणे आपल्या देहरूपी मंदिराचं राज्य हे 5 कोशांद्वारे चालले जातं. हेच या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु सद्गुरु, सर्व देवी देवता, साधू संत ऋषी मुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. अन्नमय वगैरे कोशांची कल्पना याद्वारे आपण समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. पहा की तुमचा हात आहे, हा आपला हात आहे. ह्या हाताला हाडे, मांस, त्वचा हा अन्नमय कोश झाला. आपल्या हाताला जी मांस आहे, त्वचा आहे, हाड आहे हा झाला आपला अन्नमय कोश. पण लकवा किंवा पक्षपात झाल्यानंतर तो हात उठत नाही किंवा ज्या इंद्रियाला तो होतो ती पूर्ण बाजू आपली हे होऊन जाते, बधीर होऊन जाते. तिच्यातल्या चेतना नष्ट होतात. मग त्यावेळेस तेथील अन्नमय कोशाचे कार्य संपते. आता लकवा आणि पक्षपात झाल्यानंतर हात आपला उठत नाही. त्या अवस्थेत जो न उठणारा आपला हात आहे तो अन्नमय कोश आहे. हात वर करण्याची शक्ती जी ज्यावेळी हातातून निघून गेली ती शक्ती हाताचा प्राणमय कोश आहे. आपण आपले स्वतःचे एखादे इंद्रिय हाताने उचलू शकत नसेल, त्या ठिकाणी बधिरता आली असेल, लकवा पक्षपात झाला असेल, तिथलं प्राणमय कोश, प्राण म्हणजे चेतना निघून गेलेली असते. क्रियाशक्तीचे नाव प्राणमय कोश आहे. परंतु हात वर करण्याची शक्ती सुद्धा स्वतःहून कार्य करत नाही. जेव्हा हात वर करण्याची इच्छा होते तेव्हा हात वर होतो. या इच्छेचेच नाव आहे मनोमय कोश. हात वर करण्याच्या इच्छेचा जो करता आहे त्याचे नाव आहे विज्ञानमय कोश. हात वर करण्यात जे सुख मिळते, ज्या प्रयोजनाने हात वर केला जातो ती प्रियता म्हणजे आनंदमय कोश. आपण या हाताच्या उदाहरणाद्वारे पाहिले की या 5 कोशांचे कार्य कशा रीतीने चालते. अशाच प्रकारे संपूर्ण शरीर पंचकोशांची स्थिती समजली पाहिजे. पहा या शरीरामध्ये हाडे, मांस, त्वचा इत्यादींच्या रूपात जे अन्नमय कोश आहे, जो तुम्ही नाही, हा दृश्य आहे, विकारी आहे, मरणशील आहे, परिवर्तनशील आहे. तुम्ही द्रष्टा आहात. द्रष्टाचा अर्थ आपण आपल्या अनुभूती घेतो. आपल्या शरीरामध्ये अन्न ग्रहण करतो, अन्नमय कोश. त्या अन्नाचे रूपांतर विघटन रक्त हाडामासामध्ये होते. हा जो दिसणारा भाग आहे त्याच्यामध्ये चेतना निर्माण होते, तो झाला आपला
प्राणमय कोश. आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करूशी वाटली, ती आतून आपल्याला त्याची प्रेरणा मिळते किंवा एक प्रकारे ज्ञान मिळते. बा मला आता चालायचंय, पाणी प्यायचं, तहान लागली, मला माझ्या मेंदूने सांगितलं तहान लागली. त्यानंतर मी उठले, गेले, माझ्या हाताने पायाने चालले, हाताने पाणी घेतले. म्हणजे काय झालं? तो ज्ञानमय कोश झाला आपला. त्या अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय कोश. त्याच्यानंतर तो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे पाणी हातात घेतल्यानंतर ते मुखाने पाणी प्राशन केलं पाहिजे, हे विज्ञान आहे. तो आपल्याला कुणी सांगायची गरज पडत नाही, आपण स्वतःहून करतो. तो झाला विज्ञानमय कोश. ते पाणी पिल्यानंतर आपल्याला तृप्ती येते, समाधान येते, आनंद प्राप्त होतो. तो झाला आनंदमय कोश. आता पहा, या कोशांना समजून घेण्यासाठी आपण आपल्या शरीराचे द्रष्टा म्हणजे पाहणारे आहोत. मेडिटेशन करताना आपण जेव्हा ध्यानामध्ये जातो तेव्हा पाहतो की मिरर मेडिटेशन करतो, मी एका जागी स्थिर बसले आहे, समोर माझी प्रतिकृती आहे, त्या प्रतिकृतीला माझ्या या देहातून काही संवेदना प्राप्त होतात, त्यानुसार मी घडत आहे. अशा प्रकारे आपणच द्रष्टा होय. अविकारी आहात, अमर आहात, एकरस साक्षी आहात. शरीराची क्रिया करण्याची जी शक्ती आहे ती प्राणमय कोश. तो सुद्धा तुम्ही नाही. आपल्या शरीराला एखादी क्रिया करण्याची आपल्याला चेतना होते, तो प्राणमय कोश सुद्धा आपण नाही, कारण तो दृढ आहे. तुम्ही चेतन आहात. क्रिया करण्याची जी इच्छा आहे तो मनमय कोशी तुम्ही नाही, कारण जी इच्छा असते किंवा आपल्या अनेक इच्छा असतात, तुम्ही एक आहात. देहाने एक आहात. एका देहामध्ये एवढ्या प्रकारच्या कोशांचा समाविष्ट आहे. तुम्ही एक आहात ज्याच्यामध्ये इच्छा असतात. त्या इच्छेचा करता विज्ञानमय कोशही तुम्ही नाही, कारण की सुषुप्तीत करता उपलब्ध होत नाही आणि तुम्ही साक्षी तेथेही राहत नाही. स्वतःचे स्वतः साक्षी राहत नाही. कसे? पहा, कर्त्याची इच्छा आणि प्रयत्नांचे जे मूळ प्रेरक आहे, करणारा कर्तव्य करणारा आणि ते कर्तव्य करण्यासाठी प्रेरणा प्राप्त करणारा जो आहे, ते दोन्हीही सुख आनंदमय कोश, ते सुद्धा तुम्ही नाही, कारण आनंदमयता सीमित म्हणजे औपाधिक आहे आणि तुम्ही निरुपाधी असीम आनंद रूपात प्रत्येक गोष्टीमध्ये, तुमच्या जगाच्या भौतिक सुखामध्ये सुद्धा तुम्ही आनंदाचीच प्राप्ती करण्यासाठी जाता. कोणीही आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं ह्या गोष्टीच्या विचारातूनच आपण ती क्रिया करत असतो. हा झाला आपला आनंदरूप भाव. मग तुम्ही काय आहात? तुम्ही केवळ उपलब्धी आहात. म्हणजेच या संपूर्ण कोशांना प्राप्त करून घेणारे आपण उपलब्धी आहात. त्या भगवंताची एक असीम कृपा, असीम कलाकृती आहोत, जी या देहामध्ये 5 तत्वांनी विराजमान झालेली आहे. इतकेच सांगता येऊ शकते की ज्या वस्तू दृश्याच्या रूपात दिसून येतात त्या तुम्ही नाही. जे दिसतं ते नसतं ते आपण नाही. हो, आपण नाही. आपला हा देह दिसतो, देह म्हणजे आपण नाही. मग तो देह गेल्यानंतर आपण जातो का? नाही. सूक्ष्म रूपाने, सूक्ष्म देहाने आपलं अस्तित्व असतं. म्हणजेच तो एक छोटासा आत्मा असतो. त्याला ना मृत्यू आहे ना जन्म आहे. हे याच कोशाद्वारे समजले जाते की तुम्ही नाहीत. जागृत अवस्थेत 5ही कोश काम करतात. स्वप्न अवस्थेमध्ये आपण जेव्हा झोपतो, आपल्याला स्वप्न पडतात, त्यावेळेस अन्नमय कोश क्रियाशील राहत नाही. बाकी 4ही कोश कायम काम करत राहतात. तेथे प्राण चालत असल्याने अन्नाचे पचन होते.
आपण झोपल्यानंतर जरी आपण अन्नमय कोश जागृत नसेल तरी आपला प्राणमय कोश जागृत असतो. आपले श्वसन चालू असते, त्याद्वारे आपल्या अन्नपचनाचे कार्य, पचनाचे कार्य तिथे होते. आपले केस वाढतात. आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, प्राणमय जागृत आहे. हे याचे एक सुंदर उदाहरण आहे. रक्ताभिसरण होते. मनोमय तर सर्व स्वप्न आहेच आणि त्याच्यात कर्तृत्वाभिमान व सुख उपलब्धी होत असल्याने तेथे विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशाच्या उपस्थितीचा विषयही कळते. आपण जेव्हा एखाद्या वस्तूचा आनंद घेतो, तो आनंद झाल्यानंतर विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या दोन्ही कोशांचे तिथे अस्तित्व असते. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर पूर्ण रस येत असेल तर प्राणमय कोश जागृत पाहिजे. पहा, मेलेल्या व्यक्तीला आपण नावाने हाक नाही म्हणतो, त्याला बॉडी म्हणतो. त्याच्यामध्ये प्राणमय कोश नसतो. मग त्या शरीराला कोणत्याही नावाने उपाधले जात नाही. परंतु त्या शरीरामध्ये प्राणमय कोश जागृत असेल, तो प्राणमय कोश विविध तऱ्हेच्या, कुणाला भजन, कुणाला कीर्तन, कुणाला प्रवचन, अशा गोष्टींमध्ये रस निर्माण होतो. त्याचा आनंदमय कोश कार्यरत असतो. त्याची जीवनातील त्याला जे काही हवं तो प्राप्त करू इच्छितो. हे सर्व करत असताना आपला आनंदमय, प्राणमय कोश, विज्ञानमय कोशाचीही त्याला साथ असते. सुषुप्ती अवस्थेत अन्नमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश लीन राहतात. सुषुप्ती अवस्था म्हणजे ज्यावेळेस आपण शांत असतो, एखाद्या गोष्टीमध्ये ध्यान लागतो, त्यावेळेस या तिन्ही अवस्था म्हणजेच अन्नमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश या तिन्ही कोशांची अवस्था लीन राहतात, शांत राहतात. केवळ प्राणमय कोश व आनंदमय कोश कार्य करत असतात. उदाहरणार्थ आपण शांत बसतो, मेडिटेशन करतो, त्याचा आस्वाद आपल्या शरीराला प्राप्त होतो. म्हणजेच आपल्यातील प्राणमय कोश, प्राणांना तो प्राप्त होतो आणि त्याद्वारे आपले आनंदमय कोश जागृत होते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश यांना पाहूच नका तुम्ही. यांचे वेगवेगळे अभिमानीचे अन्नमय कोश, अन्नमय पुरुष, प्राणमय पुरुष, मनोमय पुरुष, विज्ञानमय पुरुष आणि आनंदमय पुरुष आहेत. यांना पाहूच नका. पहा, त्या निरुपाधी पुरुषाला जो अन्नमय आदी कोशाच्या उपाधीने चालतो, त्या निरुपाधी कोशाला तुम्ही पहा. त्या पुरुषाच्या रूपात प्रतीत होत असूनही त्या उपाधीच्या गुण दोषांच्या स्पर्शापासून रहित चिन्मात्र साक्षीच्या रूपात नित्य विराजमान राहतो. म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीला पाहतो, त्याला आवाज देताना त्याच का त्याला म्हणतो तुझा प्राणमय जागृत आहे कोश म्हणून तू समोर येतो का प्रत्येक कोशावर वेगवेगळे आवाज देतो? नाही. ह्या प्राणमय प्रत्येक कोशाचा मिळून जो व्यक्ती होतो तोच आपल्याला दिसतो आणि तोच हे जगातलं भौतिक सुख प्राप्त करीत असतो. हेच पंचकोश गुहा आहे. आत्मरूपी सिंह या 5 गुहांच्या आत लपलेला आहे. पंचकोशांचा साक्षी आत्मा मी याच्यापासून पृथक आहे. विचार करण्याची प्रणाली ही आहे की एका वेळी एका कोशाचा विचार करा. विचार अगोदर करा की मी देह नाही. काय आहे? ठीक आहे. मी देह नाही तर मी काय आहे? हे ठीक आहे. मग श्रुती, प्रमाण व युक्तीने याचा अपवाद करा. मी अन्नमय कोश नाही. हा अपवाद जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत विचार करणे सुरूच ठेवा.
त्यानंतर विचार करा की मी प्राणमय कोश नाही, मी प्राणमय कोश आहे. काय ही गोष्ट बरोबर आहे का? स्वतःलाच या दोन्ही बाजूनी प्रश्न विचारा. श्रुती, प्रमाण व युक्तीने त्यांचे अनावचित्य तोपर्यंत दृढ करा जोपर्यंत मी प्राणमय कोश नाही हा अपवाद दृढ होत नाही. अशाच प्रकारे श्रुती व युक्तीचा आश्रय घेत आनंदमय कोशापर्यंत आपला अपवाद दृढ केला पाहिजे. हाच प्रवास. मी देह नाही तर मी प्राणमय कोश आहे का? मी जर प्राणमय कोश नाही तर मी अन्नमय कोश आहे का? म्हणजे आपल्यातील स्वतःला जाणून घेण्यासाठी अशाच प्रकारे आपण अपवाद दृढ केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या शरीरातील 5 कोशांना आपण एका उदाहरणाने समजून घेतलं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे कोश हे अपवाद आहे याचा दृढ विषय आपण जाणून घेतला. पुढील भागात याविषयी अधिक जाणून घेऊया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कोणाला जर रेकी शिकायची असेल तर नक्कीच मला कमेंट करा. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया अशाच रेकीच्या एका दिव्य प्रवासात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.